प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आजचा भाग छान दाखवलाय त्यांनी. 20 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. अर्जुन निघालाय आता. तो सायलीला म्हणतो चला आल्यावर भेटूयात. मग सायली अर्जुनला म्हणत असते, सर काळजी घ्या हं, लवकर या आणि मला सतत मेसेज करत राहा, विसरू नका. अर्जुन तिला म्हणतो ओके मॅम, डन. अगदी बायको जशी काळजी करेल ना तसं चाललंय बरं का सायलीचं. अर्जुन अगदी छान म्हणतो, निघू का आता. सायली त्याला असं मानेने होकार देते. मग आता निघालाय बे अर्जुन, पण सायलीचा जीव कासावीस झालाय. पण प्रेक्षकांनो, उद्याच्या महा एपिसोडमध्ये जबरदस्त दाखवणार आहे ते. आज पण छान दाखवलाय त्यांनी. ही प्रिया सगळ्या लिमिट क्रॉस करणार आहे अर्जुन सोबत. ती दारू बिरू पाजणार आहे त्याला. तर आता ही बसते गाडीमध्ये अर्जुनच्या आणि अर्जुनला म्हणते हाय अर्जुन. अर्जुन म्हणतो उशीर झाला का ग मला. प्रिया म्हणते नाही नाही उशीर नाही झाला, अरे मीच लवकर आले, मी खूप एक्सायटेड आहे रे आपल्या ट्रिपसाठी. तू नाही आहेस का. अर्जुन म्हणतो आहे ना आहे, मी पण एक्सायटेडच आहे. निघूया का. आता ते निघालेत. या प्रियाने गाणं लावलंय गाडीमध्ये, ही गुलाबी हवा. भारी गाणं आहे ते. प्रिया ट्रिप मस्त एन्जॉय करतीये. प्रियाचा ड्रेस फार आवडला मला. काय भारी कॉम्बिनेशन आहे ड्रेसचं. अर्जुन तिला खुणवत असतो, वा वा छान आहे गाणं. मग आता अर्जुन मनात विचार करतो, काय छान वातावरण आहे. सायली असायला हवी होती सोबत. ती असती ना तर ही रोड ट्रिप मस्त एन्जॉय करता आली असती मला. तिच्यासाठी मी गाडी स्लो चालवली असती ना. त्याला आठवतं सायली त्याला म्हणत असते ना गाडीत बसल्यावर, सर हळू चालवा ना गाडी. अर्जुन सायलीच्या आठवणीमध्ये रमलाय. आता ही मध्येच ओरडते, अर्जुन 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 थांबव थांबव, गाडी थांबव. अर्जुन म्हणतो काय झालं. तेव्हा ही म्हणते थांब जरा, 1 मिनिट आले मी. आता ही खाली उतरून फुलं घेतीये, सायलीची फुलं. आणि त्या बाईला विचारते केवढ्याला दिली. ती बाई म्हणते 20 रुपयाला. आणि ही 15 रुपये देते तिला. ती बाई म्हणते ओ बाई, अहो तुम्ही 15 रुपये दिले, 20 रुपयाचे आहेत ना. प्रिया म्हणते एवढ्यालाच मिळतात बाहेर, उगाचच लुटायला बसलेत तुम्ही. प्रिया मस्त त्या फुलांचा सुगंध वगैरे घेत असते. आणि आता अर्जुनला म्हणते, अर्जुन हे बघ आपल्यासाठी मी ही सायलीची फुलं घेतली आहेत, छान वास येतोय नाही याचा. आणि ती फुलं तिने समोर ठेवली आहे त्या डॅशबोर्डवर. आणि मग जरा वेळाने हा अर्जुन शिंकायला लागतो जोरजोरात. मग ही म्हणते अरे अरे काय झालं तुला. अर्जुन म्हणतो काय ग तन्वी, ती सायलीची फुलं फेकून दे आधी. आता प्रिया ती फेकून देते फुलं आणि म्हणते काय 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 झालं अर्जुन, तुला तुला ही फुलं आवडत नाही का. आता अर्जुनला लहानपणीची आठवण आठवते आणि तो म्हणतो काय ग तन्वी, तुला काहीच आठवत नाही का लहानपणीचं. आता ही विचार करते, अरे देवा मी काहीतरी माती खाल्लेली दिसतेय. मग म्हणते का कशाबद्दल बोलतोय रे तू, कशाबद्दल आठवत नाहीये मला. अर्जुन म्हणतो अरे मला सायलीच्या फुलाची ॲलर्जी आहे, तुला का आठवत नाही. लहानपणी पण तू असंच करायचीस, सायलीची फुलं घेऊन मुद्दाम माझ्या मागे मागे धावायचीस तू, तुला काहीच आठवत नाही का. प्रिया म्हणते आठवतं रे आठवतं, पण नेमकं कुठल्या फुलाची ॲलर्जी आहे ना ते नाही आठवते. पण तसंही मला कळायला हवं होतं, आजकाल तुला सायलीची पण ॲलर्जी सुरू झाली आहे. आता मोठ्याने हे करून हसायला लागते आणि मग म्हणते मी नाही या नावाची फुलं घ्यायलाच नको होती नाही. अर्जुनही आता हे करतो तिच्यासोबत आणि तिला म्हणतो यापुढे प्लीज लक्षात ठेवा, फुलं नको आणूस ती. आता प्रिया म्हणते हो हो लक्षात ठेवी ना, नाही आणणार फुलं. पण अर्जुन बघ ना आज कशी आपल्या लहानपणीची आठवण निघाली ना. हा एखादा संकेत वगैरे असेल का रे. पण आता अर्जुन नुसता स्माईल करतो तिला, पण मनात विचार करतो माझी ॲलर्जीची गोष्ट अशी कशी विसरली तन्वी, एवढी काही लहान नव्हती ती तेव्हा, मग ही कसं काय विसरली. जाऊ द्या मी पण काय विचार करतोय, आता फोकस फक्त आश्रम केसवरच करूयात. आता हिने पुन्हा दुसरं गाणं लावलंय, कधी तू चमचम करणारी चांदण्यात. आता गाणं ऐकते आणि त्याच्याकडे असं बघत राहते. इकडे सायलीचा जीव तगमग होत असतो. आता ती विचार करते प्रियाने हे कुठे पोहोचले असतील, ही प्रिया त्यांच्या गळ्यात पडली नाही म्हणजे झालं. आता ही टेन्शनमध्ये आणि नेमकी ही अस्मिता येते आणि तिला मागून भॉक करते आणि मोठ्याने हसायला लागते सायली दचकल्यावर. आणि तिला म्हणते काय ग दचकतेस काय, लहान आहे काय. आता कोणी पण दचकेल ना असं भॉक केल्यावर. त्यातनं ही आहे म्हणल्यावर तर बापरे. असो तर आता अस्मिता म्हणते मनात कुठली तरी भीती असली ना की असं दचकायला होतं. सायली म्हणते भीती कसली भीती. अस्मिता म्हणते आपला नवरा आपला नसला ना की अशीच भीती वाटते. खरं खरं सांग तुझ्या हाताने अर्जुनमध्ये भांडणं व्हायला लागली आहेत ना आता, अरे हिला काय करायचंय. सायली म्हणते नाही नाही कसली भांडणं. तेव्हा अस्मिता म्हणते काय आहे ना आता लपवू नकोस, काल तन्वी आली होती, अर्जुन कसा खेकसला होता तुझ्यावर बघितलंय मी, आता पण काहीतरी काम काढून बाहेर गेलाय ना तो. अशा बायकोला वैतागलेल्या नवऱ्यांचा पाय घसरायला वेळ नाही लागत सायली. सायली म्हणते तुमचा नसेल त्यांच्यावर विश्वास पण माझा पूर्ण विश्वास आहे. अस्मिता म्हणते अर्जुन तसा काही चुकत नाही म्हणा, पण पुरुष ते पुरुषच असतात. आणि तसा पण अर्जुनला तुझा कंटाळा आलाय, त्याला जर कोणती फटाकडी मुलगी मिळाली तर. आणि तसंही तो आता बाहेर गेलाय ना, तिथे एखाद्या सुंदर लेडी क्लायंट बरोबर तर नसेल ना तो.
बायकोला वैतागलेले नवरे आहेत ना, ते तोंड पाडून बसतात घरात आणि मग कामानिमित्त बाहेर जाऊन मस्त एन्जॉय करतात. अर्जुन पण तेच करत असणार आहे बहुतेक. मग ते बायकोबरोबर घटस्फोट घेतात आणि दुसरं लग्न करतात. अशा बऱ्याच केसेस बघितल्यात मी. आता तुझा संसार आहे बाई, तो कसा चालवायचा ते तूच बघ. ही मुद्दाम आपलं तिच्या मनात भीती घालतीये आणि मनात विचार करते, बरं झालं हिला आता असंच घाबरत राहते, ही स्वतःच अर्जुनपासून दूर जाईल मग. पण आता हिचा संसार किती फाटलाय ते नाही बघत आहे ती. एनिवे, अशाच प्रवृत्तीची लोक अशीच वागत असतात. पण आता या सायलीच्या मनात बसलीये भीती. ती लागते आता रडायला अस्मिता गेल्यावर. अर्जुन आता पोहोचलाय अलिबागला आणि एका हॉटेलमध्ये गेलाय तो. आता प्रियाला म्हणतो तू बस इथे. आता प्रिया कॉफी ऑर्डर करते आणि अर्जुनला विचारते इथेच आहे का तुझी मीटिंग? अर्जुन म्हणतो हो हो इथेच आहे माझी मीटिंग, आपण कॉफी पिऊन घेऊया. अर्जुनने आता कॉफी ऑर्डर केली आहे आणि अर्जुन म्हणतो बस मी आलोच. आता इकडे सायली वाटच बघत असते अर्जुनच्या मेसेजची. मग अर्जुन तिला मेसेज करून सांगतो मी आणि तन्वी अलिबागच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलोय, कॉफी घेतोय आम्ही दोघं जण. ही माझी दुसरीच कॉफी आहे. सायलीला मेसेज बघितल्यावर जरा हायसं वाटतंय. आता ती तो मेसेज वाचते आणि त्याला रिप्लाय करते, मला असेच मेसेज करत राहा. आता ती ना तिचे सगळे मेसेज असे एक एक इंडिव्हिज्युअल करत असते एकेका वाक्याचे. त्यामुळे तिकडे अर्जुनच्या फोनची बीप बीप अशी रिंग वाजत असते. त्यामुळे तन्वीला जरा डाऊट यायला लागतो याच्यावर. अर्जुन म्हणत असो अरे सॉरी आय एम रिअली सॉरी. आता त्याने हातात घेतलाय फोन त्याचा. लगेच प्रिया तो फोन हातातनं हिसकवते आणि म्हणते काय रे अर्जुन, आता क्लायंट येईपर्यंत काम नको करूस बरं. आणि इकडे तो फोन, आता ती फोन तिच्या हातात ठेवते तरी पण फोन वाजतच असतो, टुई टुई. आता हा अर्जुन विचार करतो बापरे मिसेस सायलींचे मेसेजेस आहेत हे, हिने वाचले तर. या अर्जुनला पण कसं तरी होत असतं, मिसेस सायलींना रिप्लाय तर करावाच लागेल ना असा तो विचार करत असतो. इकडे आता सायली अर्जुनला मेसेज करत असते, हे बघा प्रियाच्या जास्ती जवळ जाऊ नका, त्याने पण तिला संशय येऊ शकतो बरं का, तिच्याकडून मिळेल तेवढी माहिती काढा आणि लवकर घरी या. अर्जुनला इकडे कळे ना तिच्या हातातनं मोबाईल कसा घ्यावा. आता तो म्हणत असतो अगं तन्वी मला माझा फोन दे ना प्लीज, क्लायंटचा मेसेज येईल ना कधी पण. प्रिया म्हणते काय रे अर्जुन, येणारच आहे ना तो क्लायंट, कशाला मेसेजेस करतोय त्याला. आता आणखीन बरेच मेसेज त्याच्या फोनवरती दिसत आहे. आता ही म्हणते अरे बापरे इतके लागोपाठ कोण मेसेज करतंय तुला अर्जुन, आता इतकं काय अर्जंट काम आहे. अर्जुन तिला म्हणत असतो अगं आण ना इकडे प्लीज. पण आता प्रियाने अर्जुनचा फोन बघितलाय आणि फोन बघितल्यावरती अशी रागाने बघते अर्जुनकडे. आता अर्जुन घाबरतो आणि विचार करतो अरे बापरे हिने सायलीचे मेसेज बघितले की काय. ओ नो 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 नो. आता तन्वी सायलीचा रिप्लाय वाचणार, आता तिला कळणार आमचा प्लॅन येते. अर्जुन आता खूप घाबरलेला दाखवलाय प्रेक्षकांनो. पण आता इकडे सायली विचार करत असते यांचा काहीच मेसेज का आला नाहीये. आता ती हे विचारातच कामं करत असते. विमल येते आणि म्हणते अहो सायली ताई तुम्ही कुकर लावलाय पण गॅस लावायचंच विसरून गेलायत, सरका बरं बाजूला मी करते. आता सायली वांगे चिरत असते. विमल म्हणते अहो सायली ताई तुम्ही मगाशीच तर दुधी भोपळा चिरला ना, मगाशीच तुम्ही म्हणालात ना दुधी भोपळ्याची भाजी करू. सायली म्हणते अरे माझ्या लक्षातच राहिलं नाही हो विमल ताई. विमल म्हणते अहो सायली ताई सकाळपासून ते झोपेपर्यंत कामच करत राहता, थोडासा आराम नको का हो तुम्हाला. बसा बरं तिकडे, तो चहा घ्या आणि तिथे टेबलवर बसून निवांत प्या बरं जा. आता ती सायली म्हणते आईंची कॉफी पण द्या मला. आता कल्पनाताईंनी हे ऐकलंय त्या दोघींचं बोलणं. सायली कॉफीचा मग आणि चहाचा मग घेऊन टेबलावर बसते. प्रेक्षकांनो माझा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर एखादा लाईक करून टाका की, कारण उद्याचा महा एपिसोड पण छान दाखवणार आहेत ते. सायली आता कल्पनाताई जवळ बसते कॉफीचा मग घेऊन आणि विचार करते. सायलीच्या डोक्यामध्ये मात्र सारखे तन्वीचे आणि अर्जुनचेच विचार सुरू आहेत. ती बघत असते फोन मेसेजेसची वाट अर्जुनच्या आणि विचार करते यांचा रिप्लाय का नाही आला अजून, हे त्या रेसॉर्टमध्ये. तन्वी त्यांना खोलीबिली तर नाही ना घ्यायला लावणार. अरे देवा आता ही कुठल्या कुठे चालली. तिच्या मनात विचार येणं पण साहजिकच आहे म्हणा. आता अर्जुन घाबरतो. आता प्रिया म्हणते हे काय रे अर्जुन, तुझी स्क्रीन लॉक केली आहेस तू, कोणाचे मेसेजेस येत आहेत तुला, कोणाचे मेसेज आहेत कळत पण नाहीये. आता अर्जुन म्हणतो अगं क्लायंटचेच असतील मेसेज, मी ना फोन सायलेंट करतो आणि खिशात ठेवून देतो, आता आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. आता प्रिया म्हणते हो ना प्लीज खरंच करून टाक बरं सायलेंट, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो काय महत्वाचं बोलायचं आहे तन्वी. आता प्रियाला संशय आलाय बरं का प्रेक्षकांनो. ती म्हणते अर्जुन खरं खरं सांग मला, तू गेले काही दिवस माझ्याशी एवढं छान वागतोयस, माझ्याशी मैत्री करतोयस, मला इथे तुझ्या क्लायंट मीटिंगला पण सोबत घेऊन आलायस, हे सगळं नक्की तू का करतोयस अर्जुन. आता अर्जुन तिला उत्तर देतो की अगं काय आहे ना, मला आत्ता कुठे मैत्रीची व्हॅल्यू कळायला लागली आहे ग. काय आहे ना, जेव्हा चैतूशी माझं भांडण झालं होतं तेव्हा मी किती अपसेट होतो, खूप एकटा झालो होतो ग मी. तेव्हा मला कळालं की जुनी रिलेशनशिप नेहमी जपून ठेवायची असतात. तू सिनियर, तुम्ही दोघं जण खूप महत्वाचे आहात ग माझ्यासाठी.
आणि जेव्हा प्रतिमा आत्या गेली ना तेव्हाच मी ठरवलं की मी तुला आता कधीच एकटं सोडणार नाही. प्रिया म्हणते हो ना, शिवाय सायलीकडनं होणारा त्रास मी तुला समजून घेऊ शकते रे. अर्जुन म्हणतो हो ना, म्हणजे सायली बघ ना, अजूनही ती सगळ्यांना कशी परफेक्ट सून आहे, कशी परफेक्ट बायको आहे असंच वाटतं. आणि चैतन्य सुद्धा, पण मी त्याच्यासोबत काहीही शेअर करू शकत नाही ग. फक्त तू आणि तू आहेस तन्वी, जिला सगळं माहिती आहे. माझी बायको कशी बिहेव करते हे तुलाच माहिती ना. आता लगेच प्रिया त्याचा हात हातात घेते आणि म्हणते अरे अर्जुन, म्हणून तर सांगते तू माझ्याशी हवं ते शेअर करू शकतो. आता इकडे कल्पनाताई सायलीला म्हणतात अगं सायली, अगं एवढा काय विचार करतेस बाळा तू. अगं तू चुकून कॉफीचा मग होता ना तो तू घेतला आणि तुझा चहाचा कप मला देऊन टाकला. सायली म्हणते सॉरी सॉरी आई, चुकून झालं. लगेच अस्मिता म्हणते नवरा एक दिवस काय बाहेर गेला नाही, शहराबाहेर गेलाय नवरा हिचा. हिचं लगली कामावरनं लक्षच उडालंय. नवरा तिकडे काहीही करू देत, इथे हिने सुभेदारांच्या सुनेचं कर्तव्य विसरून कसं चालेल. कल्पनाताई म्हणतात अरे वा अस्मिता, अगं तुला सुनेची कर्तव्य हे शब्द माहिती आहेत का ग तुला. आणि ती शब्द तू स्वतः पण वापरत आणखी. आणि अर्जुन काही करत असेल तिकडे म्हणजे काय ग. आता ही सायली अस्मिताकडे बघते आणि अस्मिता सायलीकडे. असो, पण आता ही प्रिया त्या अर्जुनला म्हणते अर्जुन, आपला बॉन्ड आधीपासून होताच, पण आपण ना तो नव्याने सुरू करूयात. आता अर्जुन म्हणतो हो ना, मी पण किती स्टुपिड आहे ना तन्वी. तू माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड आहेस आणि मी तुझ्याशी कसं वागलो नाही आतापर्यंत. आता प्रिया म्हणते जाऊ दे रे अर्जुन, विसरून जा सगळं. तू जेव्हा साखरपुड्याच्या दिवशी त्या सायलीशी लग्न करून आलास ना तेव्हाच मला कळलं होतं की तू तुझ्या पायावर मोठी कुऱ्हाड मारली आहेस. असो, उशिरा का होईना, पण तुझ्या लक्षात आलंय ना आता. अर्जुन आता खोटं खोटं हसतो, पण प्रिया म्हणते अर्जुन, पण आता आपल्या मैत्रीच्या आड कोणालाही येऊ द्यायचं नाही. अर्जुन म्हणतो नाही नाही, आता कोणालाच मध्ये नाही येऊ देणार मी. प्रिया मनात विचार करते आता मी काय कोणाला मध्ये येऊ देते, एवढा मालदार मासा गळायला लागलाय माझ्या. ऑल द बेस्ट अर्जुन. आता मनातल्या मनात ही बोलते बरं का हे वाक्य. आणि आता अर्जुन तिच्याकडे बघतोय आणि ती अर्जुनकडे. अर्जुन मनात विचार करतो आत्ता कुठे तू माझ्या ट्रॅपमध्ये यायला लागली आहेस प्रिया. आपली सो कॉल्ड फ्रेंडशिप ना आता तुला डायरेक्ट जेलमध्ये घेऊन जाणार आहे. ऑल द बेस्ट तन्वी. पण आता प्रेक्षकांनो पुढे भयंकर काहीतरी घडणार आहे. उद्याच्या महा एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात अर्जुनला ही प्रिया दारू पाजते, म्हणजे त्याचं नेमकं इंटेन्शन काय आहे हे तिला कळेल ना. आणि हा पण तिला काहीतरी बाजत असतो आणि कशी कुठून कोण जाणे, पण ही सायली पोहोचली ना त्या अर्जुनच्या मागे आणि ते समोर बघते ते दृश्य भयानक दिसतंय तिला. आता ही नेमकं त्याच्याकडे बघते तेव्हा हे नाचत असतात. नाचता नाचता प्रिया चक्क याला लोटून देते आणि हा सायलीच्या पायाजवळच पडतो. प्रेक्षकांनो सायली अशी बघते त्याच्याकडे आणि आता ती विचार करा तुम्ही किती संताप झाला असेल तिचा. आता हा सकाळी उठून तिच्या मागं मागं पळतोय, अहो मला माफ करा, असं काही नाही तसं काही नाही. पण ही म्हणते इथे तुम्हाला मी माहिती काढायला पाठवलं होतं, नाचायसाठी नाही. यांच्या भांडणात यांना आता प्रतिमा आत्या दिसतात. आता त्या येतात का परत जातात हे आपल्याला उद्याच कळेल. आता यांनी ना प्रेक्षकांनो थोडी तरी स्टोरी पुढे जाऊ द्यायला पाहिजे. म्हणजे ना ते धड त्या सायली अर्जुनचं प्रपोज दाखवत आहे ना त्या प्रतिमा आत्या आलेल्या दाखवत आहे. त्यामुळे कसं होतं की थोडासा कंटाळा येतो आपल्याला बघायला. एवढी छान आणि सुंदर मालिका आहे, त्यांनी ना काहीतरी पुढे हॅपनिंग झालंय असं दाखवावं एवढीच इच्छा आहे. बाकी मालिका आणि मालिकेतले कलाकार दिवस रात्र कष्ट करत असतात. प्रेक्षकांनो त्यांच्या एफर्टला खरंच सलाम आहे. खूपच छान आणि अप्रतिम अशी स्टोरी आहे, ती आता पुढे जावी एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांची, नाही का. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.